नमस्कार. देविका तिच्या आईला गावाला जायला सांगत असते. तेव्हा तिची आई देविकाला म्हणते, हे बघ देविका, आता माझ्यात ताकद राहिली नाही, त्यामुळे मी बंटीला घेऊन गावाला जाऊ शकत नाही. तेव्हा देविका बोलते, ठीक आहे, मग त्याला कुठेही ठेव, हॉस्टेलला ठेव, नाहीतर काही कर, हवं तर मी पैसे देईन, पण मी त्याला सांभाळणार नाही. आणि देविका तिथून निघून गेलेली असते. तेवढ्यात मीरा आणि सत्यजित हॉस्पिटलला आलेले असतात, कारण त्यांना डॉक्टरांचा फोन गेलेला असतो. जेव्हा मीरा आणि सत्यजित हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा लगेच देविकाची आई मीराला बोलते, मीरा, तू होतीस मला इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारी? तेव्हा मीरा बोलते, हो, आम्ही दोघांनीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्याच वेळेला लगेच मीरा बोलते, पण आजी, तुम्ही अशा अचानक चक्कर येऊन कशा काय पडलात? आणि तुम्ही इकडे इकडे आला होतात, आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, काय आहे ना अगं, मला वेळच भेटला नाही, आणि तसंही मी तुला बोलणारच होते, पण मला फक्त आणि फक्त राजवीरचीच काळजी वाटते. तेव्हा मीरा बोलते, राजवीरची काळजी? पण कशाला? तो तर तुमच्या मुलीचा मुलगा आहे ना. अहो, तुम्ही तुमच्या मुलीला बोलावून घ्या आणि तुमच्या मुलीला सांगा ना तुम्ही. तेव्हा देविकाची आई बोलते, नाही ना, तिला त्या मुलाचं काहीच पडलेलं नसतं, तिला तो मुलगा तिच्या जवळच नको आहे. मी किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती मात्र ऐकतच नाही. तेव्हा देविकाची आई असं बोलल्यावर मीरा बोलते, पण का? अहो, राजवीर किती छान मुलगा आहे, किती गोंडस आहे, कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असा मुलगा आहे, आणि तुमची मुलगी त्याला त्याच्यापासून का लांब करते? तेव्हा देविकाची आई मीराला बोलते, काय आहे ना मीरा, माझे हात बांधले गेलेत. मला जरी तुला सत्य सांगावंसं वाटत असलं तरी सुद्धा मी तुला सत्य नाही बाळा सांगू शकत. तेव्हा सत्यजित म्हणतो, असं काय आहे मावशी सत्य जे तुम्ही आमच्यापासून लपवताय? तेव्हा देविकाची आई बोलते, नाही, मी नाही सांगू शकत. तेव्हा लगेच मीरा बोलते, का? कारण बंटी हा देविकाचा मुलगा आहे, म्हणूनच तुम्ही आमच्यापासून हे सत्य लपवताय ना. हे ऐकून देविकाच्या आईला धक्का बसतो. तेव्हा देविकाची आई बोलते, मीरा, अगं, तुला हे सगळं कसं माहिती? तेव्हा लगेच मीरा बोलते, कारण काल मी देविकाच्या तोंडून स्वतः बंटीजवळ बोलताना ऐकलं, आणि मला तिथेच कळून चुकलं की देविकाच आहे बंटीची आई. तेव्हा सत्यजित बोलतो, धूमकेतू, अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला? अगं, ती बबडी आहे आपल्या बंटीची आई. तेव्हा मीरा बोलते, हो, देविकाच आहे बंटीची आई, बरोबर ना? मावशी बोला, आता तरी खोटं बोलू नका. तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, हो, तीच आहे, देविकाच आहे बंटीची आई, तिचाच मुलगा आहे तो. आणि सगळी कहाणी ती सांकेतिक भाषेमध्ये मीराला सांगत असते. तेव्हा सत्यजित बोलतो, म्हणजे हा तर आपल्याशी धोका झालाय, त्या बबड्याच्या गळ्यात या बबडीला बांधलं गेलंय. हे ऐकून मात्र लगेच देविकाची आई बोलते, हे बघा, माझ्या मुलीला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. मी तिच्यावरती तेव्हा जबरदस्ती केली होती, म्हणूनच तिला ते लग्न करावं लागलं होतं, पण आता मात्र बस झालं. आता खरंच माझ्या मुलीला जगण्याचा आनंद आहे, तिला खुश राहू देत, मी तुमच्याकडे एवढीच विनंती करते. तेव्हा लगेच मीरा बोलते, मग बंटीचं काय? बंटीला सुद्धा ती स्वीकारायला तयारच नाही, मग तुमचं म्हणणं तरी काय आहे? तेव्हा देविकाची आई बोलते, मला सुद्धा त्याचीच काळजी वाटतेय, कारण तिने तर निर्णय घेतलाय बंटीला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा, आणि त्या पोराला हॉस्टेलमध्ये का ठेवायचं मलाच कळत नाही. मला आता समजत सुद्धा नाही की काय करावं ते. हेच मीरा बोलते, आता माझ्याकडे एकच संधी आहे, त्या संधीचा मला फायदा करून घ्यावा लागेल, आणि सत्यजित, मला तुमची मदत पाहिजे. तेव्हा सत्यजित बोलतो, चालेल, त्या बंटीला जर का न्याय मिळणार असेल तर मी तुला कोणतीही मदत करायला तयार आहे. तू फक्त मला सांग, मी तुझ्यासोबत येतो, चल. आणि लगेच सत्यजित आणि मीरा घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर मीरा सुधाकरला म्हणते, बाबा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यात तिथे निरुपा सुद्धा असते. त्याच वेळेला देविका सुद्धा आलेली असते. त्याच वेळेला मीरा सुधाकर रावांना बोलते, बाबा,
मी जे बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला पटणार सुद्धा नाही, पण प्लीज बाबा तुम्ही समजून घ्याल, मी अशा बाळगते. तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, मीरा अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू कोणताही निर्णय चुकीचा घेऊच शकत नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा आम्ही दोघांनी राजवीरला दत्तक घ्यायचं ठरवलंय. हे ऐकताच निरूपा आणि देविकाच्या पायाखालची जमीनच सरकते. देविका स्वतःशीच म्हणते, म्हणजे म्हणजे आता हा सत्यजित आणि मीरा माझ्या मुलाला दत्तक घेणार. तेवढ्यात लगेच मीरा सुधाकररावांना बोलते, बाबा कारण त्याच्या आजीची तब्येत खूपच सिरियस आहे आणि म्हणूनच तिला तिची काळजी वाटते. आणि खरं सांगायचं तर या मुलाच्या आईला त्याची अजिबात काळजी नाही. तिला फक्त स्वतःचा स्वार्थ समजतोय. बाबा तिने दुसऱ्या मुलाशी लग्न केलंय आणि त्या मुलाला सांगितलेलं सुद्धा नाही की खरोखर तिचं पहिलं लग्न झालंय आणि तिला एक मुलगा सुद्धा आहे. हे ऐकून देविकाला तर धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो, काय बबडी बरोबर ना, असंच आहे ना सर्व. तेव्हा लगेच देविका म्हणते, तू मला का विचारतोस, माझा काय संबंध आहे. तेव्हा मीरा बोलते, तुझा काहीच संबंध नाही, पण बाबा यापुढे राजवीरचे जर का पेरेंट्स कोणी असेल तर ते आम्ही दोघं, तो आम्हाला आई आणि बाबा अशी हाक मारेल. तेव्हा सत्यजित बोलतो, मी याची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. तेव्हा सत्यजित राजवीर जवळ जातो आणि राजवीरला म्हणतो, तुला चालेल का आमच्या सोबत कायमचं राहायला. तेव्हा राजवीर बोलतो, हो मला आवडेल तुमच्या सोबत कायमचं राहायला. खरं सांगायचं तर मीरा मावशी आणि तुम्ही मला खूपच आवडतोस. सत्यादादा आपण तर मस्त मस्ती करू. त्याच वेळेला मीरा बोलते, आता सत्यादादा नाहीये बोलायचं, आता बाबाशी हाक मारायचं. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हो चालेल. तेव्हा लगेच राजवीर बोलतो, पण का मी सत्यादादाला सत्यजित दादा अशी हाक का मारू शकत नाही, मी का त्याला बाबा अशी हाक मारायची. तेव्हा मीरा बोलते, का तुला सत्यादादा तुझा बाबा झालेला आवडणार नाही. तेव्हा मात्र चांगलाच धक्का राजवीरला बसतो आणि राजवीर म्हणतो, नाही मी नाही सत्यादादाला दादा अशी हाक मारणार. खरं सांगायचं तर माझे ते वडील नाहीच, मग मी त्यांना बाबा अशी हाक का मारू, माझा काय संबंध आहे. आता मात्र मला काही ऐकायचं नाही. आता जे होईल ते होईल, पण तू आम्हाला आई बाबा अशी हाक मारायचीच. तेव्हा मात्र देविका म्हणते, काय चाललंय तुमचं, का जबरदस्ती करताय त्याच्यावरती, आणि तो तुम्हाला आई बाबा अशी हाक का मारेल. तो तुम्हाला आई बाबा अशी हाक मारणारच नाही, कारण तो फक्त आणि फक्त माझा मुलगा आहे. तो मलाच आई आणि बाबा अशी हाक, पंकजला आई आणि बाबा अशी हाक मारेल. हे ऐकून मात्र सत्यजित बोलतो, तू काय बोलतेस देविका, कळतंय का. अगं तू चांगलीच तोंड कशी आपटलेस. अगं तुझ्या जवळूनच हे सत्य बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व प्लॅन आखला. तेव्हा मीरा लगेच देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते, देविका खरंच तू नालायक आहेस. तुझ्यासारख्या मुलीला या घरात सून म्हणून आणलं, पण तू मात्र हे घर उद्ध्वस्त करायला निघालीस. तेव्हा लगेच निरूपा बोलते, देविका तू काय बोलतेस, कळतंय का तुला. मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाहीये देविका. म्हणजे हा मुलगा तुझा मुलगा आहे. अगं तुला लाज तरी वाटते का बोलताना. तेव्हा लगेच देविका म्हणते, आई प्लीज मला माफ करा. तेव्हा देविका मोठ्याने असं बोलते. तेव्हा मीरा बोलते, जाऊ देत, माफी मागतेस तू, माफी. अगं जरा तरी विचार करायला पाहिजेस तू माफी मागण्याआधी. मला तर तुझं हे वागणंच पटत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता खरोखर निरूपा आणि पंकज देविका आणि बंटीला स्वीकारतील की त्यांना घराबाहेर काढतील. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.